निधीच्या वादावरून सलग आठवडाभर आरोप प्रत्यारोप होत असतानाच सरकारमधील बडे ओबीसी मंत्री अजूनही मौन धरून आहेत। दुसरीकडे निधीच्या वादावरून सामूहिकपणे चिथावणीची भाषा कशासाठी होते? जर वाद निधीचा आहे आणि वैयक्तिक इशारे प्रति इशाऱ्यांचा आहे तर तिथे समूहांना का खेचलं जातंय? पाहूया आमचा हा रिपोर्ट। स्वतः वैयक्तिक टीका करून मुद्द्याला फाटे फोडणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी त्याच वैयक्तिक टीकेच्या मुद्द्यावरून चर्चेतनं पळ काढला। निधीच्या आरोपात तथ्य असल्यास सर्वांकष आकडे आणि तथ्य मांडून सरकारला जाब विचारण्याऐवजी हाकेंनी वैयक्तिक टीकेचा आधार घेतला। महाराष्ट्राचे अर्थमंत्री जनावराला चिकटलेल्या गोचिडासारखा सत्तेला चिकटलाय। अजित पवार हा सत्तेतून पैसा आणि पैशातनं सत्तेवाला माणूस आहे। अजितदादा पवारांना अर्थ खातं का दिलं गेलं? 20 वर्ष अजित पवारच अर्थमंत्री कशामुळे? पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या अजित पवारांना सामाजिक न्याय काय कळणार? अशी विधानं करून हाके माध्यमांवर झळकले। यावर मिटकरेंनी हाकेंना झाकण झुल्या वायझेड असे शब्द वापरल्यानंतर माझ्यावर असंवैधानिक भाषेत टीका झाल्याचा दावा हाकेंनीच केला। एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले। हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे। अजित पवार गेली 20 वर्ष अर्थमंत्री पदावर का बसलाय आणि महाराष्ट्राचं वाटोळं करायचा उद्योग काका पुतण्यांनी केलेला आहे। आपल्याच वैयक्तिक टीकेमुळे वाद सुरू झाल्याचं लक्षात आल्यानंतर हाकेंनी रोज नवनवी विधानं करत पलटीही मारली। ज्यावेळेस आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर एकेरी भाषेमध्ये कोणी टीका करतं त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देतो। असंविधानिक भाषा बोलतोयस तू, असंविधानिक भाषा बोलतोय अमोल मिटकरी। अरे तुरे नाही करायचं, नीट बोल, आता नीट बोल, नीट बोल। तू अरे तुरे केलास पहिल्यांदा। अमोल मिटकरी नीट बोल, तू अरे तुरे बोल, तू अजितदादांना बोलशील आणि ऐकून घेऊ, तो नीट ऐकून घेऊ, तो नीट बोल, तो नीट बोल, अरे तो नीट बोल पहिला। तू कधीपासून ओबीसीचा नेता झाला? तुम्ही आम्ही जरी वेदना विद्रोह व्यक्त करत असताना आमच्या जरी शब्दामध्ये फरक पडला असला, अरे तुमची जबाबदारी आहे ना की तुम्ही तारतम्य, तुम्हाला जे काही तारतम्य योग्य भाषेत तुम्ही बोललं पाहिजे होतं ना। झाकण झुल्या कोण म्हणतंय मला? वायझेड हा शब्द प्रयोग पहिल्यांदा कुणी केला? मी फक्त काय मागत होतो, खूप लिमिटेड। अहो अजितदादा तर महायुतीमधले उपमुख्यमंत्री आहेत ना। अमोल मिटकरींनी चव्हाण साहेब तुमच्याकडनं पहिला सुरू अजितदादांच्या नावाचा उल्लेख म्हणून उल्लेख केल्याच्या नंतर आमच्याकडनं प्रतिक्रिया आले। लाडक्या बहिणींसाठी पैसे वळवण्याच्या आरोपांवर सुद्धा हाकेंची भूमिका कमालीची विरोधाभासी आहे। ज्यावरून हाकेंनी अजित पवारांवर टीका केली तेच आरोप फडणवीसांनी खोटे ठरवले। मात्र त्यावर हाकेंनी दिलेलं उत्तर चमत्कारिकच आहे। हे बघा, फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की आम्हाला हे सरंजामदारवादी किंवा ही जे भांडवलवाले लोक आहेत, पवार, पाटील, देशमुख, या लोकांनी ओबीसीवर अन्याय केला म्हणून आम्ही भाजपला स्वीकारलेला आहे। अजितदादा पवार हा सामाजिक असंवेदनशील माणूस आहे। त्यांना गावगाडा वगैरे सोशल जस्टिस याचं काही देणं घेणं नाही। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा बळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं। अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे, हे स्पष्ट मी करू इच्छितो। अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो। प्रचंड टीका झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती सारवासारव करून तो प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला आणि बाय डिफॉल्ट मी देवेंद्र ऐका ना मॅडम, बाय डिफॉल्ट मी देवेंद्र फडणवीसांना महायुतीच्या बाजूने मी बोलतोय, त्यांना पाठिंबा व्यक्त करतोय। तर मी फक्त अर्थमंत्र्यांसमोर फक्त महायुतीला तुम्ही निधी का देत नाही? तू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सगळे अधिकारी फडणवीसांकडे आहेत, मात्र तुम्ही एकाच पवार कुटुंबाला का दोषी धरता? कारण त्यांचा पण तेवढा त्याच्यामध्ये संबंध येतो ना। हो येतोय, मला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे। मी एवढं बोलतोय म्हणजे मुख्यमंत्री बाय डिफॉल्ट याला जबाबदार आहेत हे आमचं म्हणणं आहे ना। पण विषय मर्यादित होता, एवढा मर्यादित होता की महाज्योतीचा निधीच्या बाबतीत तुम्ही हात आकडता का घेताय? हळूहळू निधीच्या आरोपांचा हा वाद सामूहिक विधानांवर जातो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।